पालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना सोबत घेण्याचे संकेत देवेंद्र फडणवीसांनी दिलेत आणि यानंतर विरोधकांनी मनसे आणि भाजपवर टीका केलेली आहे। आगामी महापालिकेमध्ये शक्य तिथे मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न असेल असं फडणवीसांनी म्हटलंय। लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील तर मिळाला आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात मेळ खातात। त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू। तर मित्रपक्ष म्हणून फडणवीसांना आमच्या सोबत बोलावंच लागेल असं यावर गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलंय। देवेंद्रजींनी हा त्यांचा विचार मांडलेला आहे, पण शेवटी पुढचे निर्णय घेत असताना मित्रपक्ष म्हणून त्यांना आमच्याशी चर्चा करावी लागणार आहे आणि मला खात्री आहे त्या मैत्रीला विचारल्याशिवाय पुढचे निर्णय ते घेणार नाही। तर राज ठाकरे हे भाजपच्या हातातलं खेळणं झालेत अशी सडकून टीका संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केली आहे। काल देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष सांगतील त्या पद्धतीने भूमिका घेत आहेत। राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसतंय। संजय राऊत हा शरद पवारांचा हाताचा खुळखुळा आहे, त्यामुळे त्यांना कोणी गांभीर्यानं घेत नाही असं यावर प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलंय। संजय राऊत पण पवार साहेबांच्या हाताचं केवळ खेळणं नाही तर खुळखुळा झालेला आहे। त्यामुळे तो खुळखुळा रोज सकाळी उठलं की वाजत असतो। त्याच्यामुळे राऊतांच्या बोलण्याला फार काही गांभीर्याने घ्यावं असं राहिलेलं नाही। चर्चा करूनच निर्णय होतो। एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं यावर उदय सामंत म्हणाले। या बाबतीमध्ये राज साहेबांच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। सगळ्याच बाबतीतले निर्णय आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। त्याच्यामुळे शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। पालिका जिंकणं राज ठाकरेंशिवाय शक्य नाहीये असं भाजपला वाटतंय आणि त्यामुळेच हा निर्णय झाल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। आनंद आहे, महानगरपालिका जिंकायची आहे आणि राज ठाकरेशिवाय शक्य नाही कदाचित असा समज त्यांचा असू शकतो। कुणाला सोबत घ्यायचं हे भाजप ठरवतं आणि त्यावर काय बोलणार असं यावर अमोल मिटकरींनी म्हटलंय। शेवटी भारतीय जनता पार्टीला कोणाला सोबत घ्यायचं आहे ते ठरवतात, त्याबद्दल मी काय बोलणार नाही। नक्की म्हणजे त्यांनी केलेल्या जे काही त्यांनी विचार मांडलेले आहेत ते नक्की स्वागतार्ह आहेत आणि त्यांच्या विचारांचा आम्ही आदर करतो। परंतु कुठलाही भविष्यातला निर्णय कुठल्याही निवडणुकांचा असेल तो सन्मान्य राजसाहेब ठाकरेच फक्त घेतील आणि आजपर्यंत मनसेची भूमिका ही एकला चालवण्याची राहिलेली आहे। पण भविष्यात काय घडू शकतं किंवा काहीही घडू शकतं हे नक्की राजकारणात तुम्हाला सांगेन। आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि राजसाहेब ठाकरे हे फक्त काही राजकीय मित्र नाही आहेत, तर अतिशय जवळचे मित्र सुद्धा आहेत, हेच तुम्हाला एवढं मी सांगेन। आता विधानसभा निवडणुकीत प्रेमाने कवेत घेऊन घात केला, आता पालिका निवडणुकीत उरली सुरली कसर पूर्ण करण्याचा परत हा कुटील डावही साधला। भाजपची नीतीच बिनशर्त गेम करून मित्रांना संपवायची आहे। देवा तुझा मनसे खेळ अजब, शिवतीर्थला मित्र बनवून फसवायचा हा खेळ गजब। # सावध रहा। अखिल चित्रे, ठाकरेगड।